जीवनामध्ये सुद्धा उतरवायचे। आता बघा, जेव्हा भगवंताची भक्ती आपण करतोय, एवढं सुंदर मंदिर बांधलंय, भगवंताची रोज आपण भक्ती करतोय आणि भक्तीमध्ये आजकालची भक्तीची कशी चालू आहे, देवाण-घेवाण। देवा तू मला असं असं दे, तेव्हाच मी तुला भक्तीमध्ये अशा अशा प्रकारची भक्ती देईन। परंतु संत तुकाराम महाराजांची निस्वार्थ भक्ती होती आणि आपल्या मागण्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या मागण्यामध्ये काय फरक आहे? जो महाराज म्हणतात की देव, भगवंत म्हणतात संत तुकाराम महाराजांना की तुम्ही मला काहीतरी मागा, ही माझी मनातून इच्छा आहे। कारण बघा ना, या जगामध्ये भक्ती करणारे सगळेजण आहेत, परंतु निस्वार्थ भक्ती भक्त आणि भक्त संतांची आहे। आपली भक्ती कशी आहे? दाखवायची। एक उदाहरण तुम्हाला देते। समजा मला सांगा, इथं मी जिथं उभी आहे, इथं बालाजी भगवंताची मूर्ती आहे, इथं मंदिर आहे, इथं मूर्ती आहे, समजा तिथंच घ्या ना, तिथं मूर्ती आहे, मंदिरामध्ये तुम्हाला जायचंय आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी अगदी जास्त प्रमाणात गर्दी झालेली आहे। आता गर्दी म्हटल्याच्या नंतर मला सांगा, पुरुष वर्ग डायरेक्ट दर्शन मिळतं का? बोला कडे तुम्ही, मान हलवू नका। मान हलवायचं काम कुणाचं असतं? नंदी बैलाचं। आपण कोण आहे? मनुष्य। मान हलवायचं नाही, सर्वांनी उत्तर द्यायचंय। मंदिरामध्ये गर्दी असल्यावर डायरेक्ट दर्शन मिळतं का? मग काय करावं लागतं? बारीमध्ये लागावं लागतं। समजा तुम्ही बारीमध्ये लागले, एक ऑब्जेक्ट ठेवून इथून मंदिरामध्ये गर्दी तिकडे, मंदिरामध्ये तुम्ही तशी बारीला लागले, आता की तुमच्या पायामध्ये चप्पल आहे जवळपास 3000ची। कितीची? आता किती महागडी चप्पल म्हणलं तरी मंदिरात घेऊन जाता येईल का? ती कुठं सोडावं लागेल? कुठं? हा, आता कल्पना करा, तुमच्या पायाची चप्पल कितीची? तुम्ही सोडली कुठं? इथं। तुमचा नंबर लागला देवाच्या दर्शनाकरता, तुम्ही चालली तिकडं 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 तिकडं, विचार तोपर्यंत तर चपलीचा चालूच आहे। पण समजा तुम्ही मंदिरामध्ये देवाच्या दर्शनासाठी गेले, समोर भगवंताची मूर्ती आहे आणि तुम्ही मूर्तीच्या पुढे उभे, इमानदारीनं सांगायचं, खोटं बोलायचं? आपलं लक्ष 3000च्या चपलीत राहील का देवाच्या मूर्तीत? क्या बात, हे नग कुणाचे आहेत? हे अगदी सत्यवादी राजा हरिश्चंद्र वाटत आहे। ते म्हणतात ना, बच्चे बनके सच्चे बनके बच्चे, अशा प्रकारे संत म्हणतात, ही का भक्ती खरी, ही का भक्ती खरी, पळते मन पाहिजे, ही का भक्ती खरी, पळते मन पाहिजे, पण लक्ष सगळं कुठं आहे? त्या चपलीकडे लागलेलं आहे। आणि म्हणून म्हणतात की अशा प्रकारची भक्ती ही मनुष्याची आहे, परंतु संतांची भक्ती कशी आहे? त्यांनी कुठेही असो, त्यांचं लक्ष, त्यांनी बाहेर असू द्या, मंदिराच्या आत असू द्या, तरी सुद्धा त्यांचं लक्ष सगळं ते भगवंतामध्ये असते। आणि म्हणून संत तुकाराम महाराजांना भगवंत म्हणतात, अहो तुकोबर आहे, एवढी मनातून भक्ती आहे, निस्वार्थ भक्ती आहे, पण तुम्ही काही माझ्याकडे मागलं नाही, म्हणून तुम्ही